जो आनंद युवानी आधाराम पास बुद्धि निदानी आनंदियानी जैसे गुण परिशुद्ध परमात्मा माझे अपार सुख धन तरंग ब्रह्म विष्णु ये सकते सूर्य चंद्र वरुण मंदिर विधि परदेशी जो सर्वज्ञानी दया घन उद्देजाची कृती त्याची उपाधी करून विद्यावान मती सुसे ज्याच्या आज्ञाने भाष्य जगत सासरी सर्व सर्व योजनाय जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीतासी पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती करावे राम तो मीताय अप्तकाम शरीरं करा सर्पवत्याचे ज्ञान ना सर्पवत्याचे खूप चांगलं होतं लक्षात त्याचे सर्प आणि त्याचं ज्ञान आता सर्प कशाचा परिणाम आहे पाठीमागे गेले बघे गेले ना पाठीमागे नाही गेलं का गेले काय गेलं वाचून दाखव कुठे गेले पाठीमाग सर्प आणि त्याचं ज्ञान गेले पाठी सांगा बरं सर्प आणि त्याचं ज्ञान काढून दाखव सर्वज्ञानाचाही बात होतो व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत. तुम्हाला काय विचारलंय सर्प व त्याचं ज्ञान हे विचारलं गेले पाठीमागे बरं का अरे सर्प आणि त्याचं ज्ञान सांगा बरं का काय गेले पाठीमागे जसं रज्जुपही चैतन्य की जसं रज्जुपही चैतन्य स्थित अविद्येचा परिणाम सर्प आहे तसा अंतःकार चैतन्य स्थित अविद्येचा परिणाम सर्वज्ञान आहे. जसा रज्जुपही चैतन्य स्थित अविद्येचा परिणाम सर्प आणि सर्पज्ञान ह्याचं मला असं स्पष्ट सांगायचं सर्प आणि सर्पज्ञान सर्प कशाचा परिणाम आहे तमोगुणाचा. हा रज्जुपही चैतन्य श्रीत अविद्येची तमोगुणाचा परिणाम काय सर्प सापडेल माव तुला कुठे त्याच्या पुढचं बात बोल अंतःकरणोपही चैतन्य सापडेल बघायला बी अरे सर्प कशाचा परिणाम आहे तमोगुणाचा. रज्जुपैत नुसतं तमोगुण नाही म्हणायचं मग रज्जुपैत रज्जुपैत म्हणजे काय शब्द अर्थ रज्जुपैत म्हणजे काय रज्जुपैत म्हणजे काय अरे रज्जुपैत म्हणजे काय नेमकं हे पाठीमाग गेलं बरं का तुम्ही विचार सर वाचत नाही त्याचा फायदा खूप आहे आपलं झालं आपलं काय कोणी न विचार चालेल पण आपल्या समाधानाकरता चिंतन नाही भारी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या सतत चिंतन करायचं म्हणजे आपलं काहीच काही वाटत नाही काय होत नाही हा काहीच नाही तर काय होतं दुसऱ्याचा मोठेपणा पाहिला ना आपण संकुचित होतो तो गाडी चालला म्हणजे आपला वाटतं काहीच नाही आलं लक्षात दुसरा मोठा महाराज झाला आपलं काही येत नाही असं संकुचितपणा तयार होतो हे जर ब्रह्मज्ञान झालं ना जगन्मिथ्या ब्रह्मसत्य कोणाच्या विषयी काहीच वाटायचं काय कारण आहे ब्रह्मज्ञान झालं अशी परिस्थिती बनते कोणाचं कौतुक काही करत नाही म्हणून कोणाचं काहीच नाही ते जयराम बाबा म्हणायचे बरं का दुसऱ्याचं कधी कौतुक करत बसायचं हा काय करायचं नाही दुसऱ्याचं कधी कौतुक अजिबात नाही मग आपलं आपलं त्याचं मस्तीच असेल कोणाकडे लक्ष द्या आपलं चला रज्जुपैत म्हणजे काय सांगा ना अरे गेले पाठीमाग तुम्ही विचार सर वाचता की नाही मला एवढं सांगा विचारसागर वाचतात की नाही अरे रज्जुपैत म्हणजे काय असं दुसऱ्या तरंगापासून अभ्यास सुरू नाही हो दुसऱ्या तरंगापासून सुरू कुठं सुरू आहे दुसऱ्या तरंग रज्जुपैत म्हणजे काय पण रज्जू म्हणजे काय रज्जू म्हणजे दोरी दोरी लक्षात आलं का रज्जू म्हणजे काय दोरी रज्जुपैत म्हणजे काय रज्जूच्या उपाधीनं युक्त ते रज्जुपैत अरे दुसऱ्या तर गेला ना विषय कुठे गेलाय कुठे गेला आठवत नाही तुम्हाला
सर्व चित्त पहिल्यापासून गेलं. अरे दुसऱ्या तर्कात कुठे गेला विषय माहिती का? उपाधीन युक्त ते उपहित, विशेषणाने युक्त ते विशेषण, विशेषणाने युक्त ते विशेषण, उपाधीन युक्त ते उपहित. हा काय लक्षात आलं? उपाधीन युक्त ते उपहित. उपाधीन युक्त ते उपहित म्हणजे काय? अरे कानात चाप आहे की नाही, तो आकाश आहे की नाही, आकाश आहे की नाही. मग कोणता आकाश आहे? हे आकाश आहे ना, स्रोत्र आकाश आहे. काय म्हणतो? स्रोत्र. उपाधीन युक्त ते आकाश, म्हणून उपाधीन युक्त ते उपहित म्हणायचं. काय म्हणायचं? उदाहरणार्थ कानात चाप, उपाधीन युक्त ते उपहित. विशेषण युक्त ते विशेष, विशेष. तसं रज्जू उपहित, रज्जू उपहित म्हणजे रज्जूच्या उपाधीन युक्त. काय म्हणायचं? रज्जूच्या उपाधीन युक्त, युक्त रज्जूच्या उपाधी. आता सर्व ठिकाणी चैतन्य आहे का नाही? मग दोरीच्या ठिकाणी चैतन्य नाही का? अरे सर्व ठिकाणी जर चैतन्य आहे तर दोरी पडली तिच्याजवळ चैतन्य आहे का? तिच्यात चैतन्य नाही का? चैतन्य आहे ना, परमात्मा आहे तिथं. सर्व ठिकाणी परमात्मा आहे ना. रज्जूच्या उपाधीन युक्त, घटाच्या उपाधीन युक्त तर घटोपहित. घटोपहित पाठीमागे गेले कुठतरी. घटोपहित, पटोपहित, काय शब्द गेले? घटोपहित, पटोपहित. रज्जूपहित कळलं का शब्दाचा अर्थ काय? रज्जूपहित. रज्जूपहित म्हणजे काय? रज्जूच्या उपाधीन युक्त ते रज्जू. घटोपहित म्हणजे काय? घटाच्या उपाधीन युक्त ते घटोपहित. उपाधी तर कळते की नाही? उपाधी. घटोपहित म्हणजे काय? घटाच्या उपाधीन युक्त ते घटोपहित. घटाला घटाचे घटोपहित म्हणजे घटाच्या उपाधीन युक्त ते घटोपहित. काय म्हणायचं? हे आकाशाला उपाधी आहे का? व्यापक जे आकाश आहे, तुम्हाला गेलं का नाही पाठीमागे? ते नाही गेला. हा घटोपहित, पटोपहित गेलं का ते पाठीमागे? अरे घट आकाश गेलं का ते? घट आकाश, मट आकाश, महाआकाश, मेघ आकाश. नाही पुढे येणार आहे, पुढे येणार आहे पुढं. अरे आकाशाला उपाधी आहे का? अरे आकाशाला उपाधी आहे का? नाही. आकाशाला उपाधी लागली घट, तर घटोपहित म्हणायचं. आकाश झालं काय झालं? ते घटोपहित. तसं चैतन्याला कोणती उपाधी लागली? रज्जू उपाधी. रज्जूपहित चैतन्य म्हणायचं. काय म्हणायचं? रज्जूपहित चैतन्य. अलग लक्षात. काय लक्षात आलं? रज्जूपहित चैतन्य, रज्जूच्या उपाधीन युक्त ते रज्जूपहित चैतन्य. आलं लक्षात आला का विषय? आणि ते सांगतो बरं का तुम्हाला पाठीमागचं. रज्जूपहित चैतन्य आश्रित कोणतं चैतन्य? रज्जूपहित चैतन्य. रज्जूपहित चैतन्य. कारण रज्जूपदी चैतन्यच ना, आपल्या अंतःकरणात चैतन्य, रज्जूच्या ठिकाणी चैतन्य, इथं सर्व चैतन्यच ना. हे चैतन्याचा व्यवहार आहे. परमात्म्याशी काही वस्तू दुसरी आहे का? परमात्मा. आलं ते सांगतोय बरं तुम्हाला. रज्जूपहित चैतन्याचं अविद्येतील. आता चैतन्य म्हटलं तर अविद्या आहेच ना. अविद्येतील तमोगुणाचा परिणाम काय? सर्प. रज्जूपहित चैतन्य असेल अविद्येचा तमोगुणाचा परिणाम काय? सर्प. आणि अंतःकरणात फरक किती बघा. अंतःकरणपहित चैतन्य असेल तर अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान. फरक आहे की नाही? फरक आहे की नाही? अंतःकरण उपती, अंतःकरण चैतन्य आहे का नाही? अंतःकरण उपहित, अंतःकरणाची उपाधी लागली ना. चैतन्याला उपाधी नाही, पण कोणाची उपाधी लागली? अंतःकरणाची. अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित. अंतःकरणात चैतन्य आहे की नाही? चैतन्य आश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान. कळलं एवढं? म्हणजे सत्वगुणाचा अंतःकरणोपहित चैतन्य असेल तर सत्वगुणाचा परिणाम काय? सर्प. आणि रज्जूपहित चैतन्याच्या आश्रित अविद्येचा परिणाम अविद्येतील तमोगुणाचा परिणाम काय? सर्प. सर्प आणि सर्पज्ञान. त्याला कळलं एवढं? चला. सर्प व त्याचे ज्ञान
ज्ञान या अधिष्ठान रज्जुपै चैतन्य. सर्प व त्याचे ज्ञान. आता सर्प कळला ना, कळला. ज्ञान कळलं का? ज्ञान कळलं ना. सर्प कशा परिणाम आहे? तमगुणाचा. ज्ञान कशा परिणाम आहे? सत्वगुणाचा. सत्वगुणाचा. फरक किती आहे? एक रज्जुपै चैतन्य आहे आणि एक अंतःकरणपै चैतन्य. एक चैतन्य कोणतं आहे? रज्जुपै. रज्जुपै चैतन्य असेल तर अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम कोण? सर्प. आणि अंतःकरूप चैतन्याच्या चैतन्य अंतःकरूप चैतन्य असेल तर अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम काय? अविद्या दोन्हीकडे आहे ना. सर्पज्ञान आहे का नाही? बरं, अविद्या दोन्हीकडे. एक कड फक्त काय? तमोगुण आहे आणि एक कड काय? सत्वगुण. चला, सर्प त्याचे ज्ञान कळलं ना एवढा. सर्प त्याचे ज्ञान अधिष्ठान रज्जुपै चैतन्य. सर्प आणि ज्ञान या अधिष्ठान कोण आहे? रज्जुपै चैतन्य. सर्प व त्याचे ज्ञान या अधिष्ठान कोण आहे? रज्जुपै चैतन्य. आणि अंतःकरणपै चैतन्य असून ते सत्स्वरूप आहे. बघा काय लक्षात आलं? काय लक्षात आलं? अरे सर्पाचं ज्ञान याला अधिष्ठान कोण? रज्जुपै चैतन्य. कोणतं चैतन्य? रज्जुपै चैतन्य. चैतन्य. आणि अंतःकरणपै चैतन्य. कसं चैतन्य? अंतःकरणपै चैतन्य असून ते सत्स्वरूप आहे. तुम्हाला फरक कळते की नाही? काय फरक कळायचा? बरं, हे लक्षात आलं का? रज्जुपै चैतन्य श्रीत अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम काय? सर्प. अंतःकरणोपै चैतन्याच्या आश्रित जी अविद्या तिचा सत्वगुणाचा परिणाम काय? सर्प. लक्षात आलं का? सत्वगुणाचा परिणाम तमोगुणाचा परिणाम. एवढंच कळलं. सत्वगुणाचा परिणाम आणि तमोगुणाचा परिणाम. चला, कळलं एवढं? तर पुढे बघाता येतं. सर्प व त्याचं ज्ञान. सर्प आणि त्याचं ज्ञान. अधिष्ठान कोण आहे त्याला? रज्जुपै चैतन्य श्रीत. अधिष्ठान कोण आहे? रज्जुपै चैतन्य. अधिष्ठान कोण आहे त्याला? दोघाला बी. दोघाला म्हणण्यापेक्षा सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जुपै चैतन्य. कळलं की एवढं? आणि ज्ञानाला अधिष्ठान कोण? अंतःकरणपै चैतन्य. लक्षात आलं का विषय? काय लक्षात आला? लक्षात काय? अरे सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जुपै चैतन्य. आणि ज्ञानाला कोण अधिष्ठान आहे? अंतःकरणपै चैतन्य. कळलं आता एवढं? त्याच्यापेक्षा थोडं बदल केला पुढे. ते तमगुणाचा परिणाम म्हणून सत्वगुणाचा परिणाम. इकडे रज्जुपै चैतन्य, इकडे अंतःकरणपै चैतन्य. कळलं की नाही? सर्पाच्या बाबतीत काय? रज्जुपै चैतन्य. आणि ज्ञानाच्या बाबतीत अंतःकरणपै चैतन्य. तिकडं तमोगुण आणि इकडं सत्वगुण. आला एवढं फरक. आता इथं कसं फरक आहे? सर्पाला काय अधिष्ठान? रज्जुपै चैतन्य. आलं लक्षात? सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जुपै चैतन्य. आणि ज्ञानाला अधिष्ठान कोण? अंतःकरणपै चैतन्य. कळलं नाही एवढं? काय लक्षात आलं? रज्जुपै चैतन्य आणि ज्ञानाला कारण. सर्पाला कारण रज्जुपै चैतन्य. सर्पाला अधिष्ठान कोण आहे? आणि ज्ञानाला अधिष्ठान कोण आहे? अंतःकरणपै चैतन्य. कळलं की एवढं? काय लक्षात आलं? रज्जुला अधिष्ठान, सर्पाला अधिष्ठान. सर्पाला अधिष्ठान काय? आणि ज्ञानाला अधिष्ठान. सर्पाला अधिष्ठान रज्जुपै चैतन्य. सर्प आणि सर्पज्ञान. सर्पाला सर्प आणि सर्प. तुम्हाला सांगितलं सर्प आणि सर्प हे कशाला चाललं एवढं कुठाना? जसा रज्जू सर्प भागला तसं ब्रह्म जगत भागलं. जसं ब्रह्म जगत भागलं तसं आत्म्यावर देह भागलं. हे आत्मज्ञानाचं चिंतन आहे याच्यामध्ये. काय चिंतन आहे? अधिष्ठान रज्जूचं चिंतन नाही,
हे आत्मज्ञानाचं चिंतन आहे. जो आत्मज्ञानाचं चिंतन करतो महाराज तो जगामध्ये सुखी होतो. सर्वात सुखी कोण आहे? जो आत्मज्ञानामध्ये निमग्न आहे, आपल्या आत्मज्ञानाच्या स्वरूपामध्ये निमग्न नाही. कोणाचं घेणं नाही देणं नाही असे महाराज महात्मे जगामध्ये काय कोणाचं घेणं नाही देणं. चला जाऊ द्या. म्हणून हे चिंतन आहे महाराज. मी तुम्हाला घटू तुम्हाला का सांगायला लागलो, कारण ह्या प्रक्रिया एक जड आहे एक गोष्ट. दुसरी गोष्ट ह्या जर अशा डोक्यात पक्के बसले ना तर माणसाचं कल्याण. चला जाऊ द्या. तर सर्पाला काय अधिष्ठान? सर्पाला अधिष्ठान रज्जुपै चैतन्य. याचं लक्ष द्या. आणि ज्ञानाला अधिष्ठान अंतःकरणरूपी चैतन्य असून आलं ते सत्स्वरूप आहे. पुन्हा ते चैतन्य कसे पुन्हा सत्स्वरूप. बाकी असत आहे सर्व. बाकी कसं आहे? सर्व असत आहे. असत असा ज्याचा निश्चय झाला मला तो जगात कशालाच महत्व देणार नाही. मला तो कशालाच महत्व देणार. लक्षात सत्स्वरूप आहे. सर्प व त्याचे ज्ञान हे मिथ्या असं आहे. बघा आता लक्षात आलं तुमचं काय लक्षात आलं? सर्प व त्याचे ज्ञान हे मिथ्या आहे. तुमच्या काय लक्षात आलं? परत सांगा बरं. सर्प व त्याचे ज्ञान मिथ्या आहे. तुमच्या काय लक्षात आलं सांगा. नाही बरं पहिलं लक्षात आलं का? कोणतं? सर्पाचं अधिष्ठान सर्पाचं अधिष्ठान रज्जुपै चैतन्य आणि ज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरणरूपी चैतन्य. अंतःकरणरूपी चैतन्य. पुन्हा सत्स्वरूप आहे ते. पुन्हा काय? सत्स्वरूप आहे चैतन्य. आलं लक्षात? चैतन्य सत्स्वरूप आहे. आता सर्प व त्याचे ज्ञान हे मिथ्या आहेत. बघा सर्प हे मिथ्या, ज्ञान सुद्धा मिथ्या. कळलं का? काय लक्षात आलं? सर्प हे मिथ्या ज्ञान आहे मिथ्या. मग सत्य काय? फक्त अधिष्ठान जी वस्तू आहे ती सत्य आहे. आता मनुष्य मेला नेऊन फुकला बसून ओट्यामध्ये काय बोलतं खाली? पण आत्मा आहे की नाही? सत्वस्तू आहे की नाही? आत्मा ही वस्तू आहे की नाही? सत्वस्तू असं अलग लक्षात. म्हणजे नामही गेलं आणि त्याचं रूपही गेलं पण सत्वस्तू काय आहे? आत्मा आहे की नाही? सत्वस्तू. लक्षात ठेवा. हे सत्वस्त चिंतन आहे. फक्त हे कसं आहे हळूहळू हे डोक्यात घुसाय पाहिजे. कळलं का? म्हणजे अधिष्ठान जे येते नाही रज्जुपै चैतन्य अधिष्ठान अंतःकरणरूपी चैतन्य अधिष्ठान ते कोण आहे? सत्स्वरूप. लक्षात आला का विषय? काय? रज्जुपै चैतन्य अंतःकरणरूपी चैतन्य हे कसं आहे? सत्स्वरूप. सर्प मिथ्या ज्ञान सुद्धा मिथ्या. सर्प होते ते ज्ञान मिथ्या आहेत. म्हणून अलग लक्षात. म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान अधिष्ठानाहून आता रज्जूला सर्पाला अधिष्ठान कोण आहे? रज्जू. अधिष्ठान विपरीत स्वभावान म्हणजे वेगळं असून अन्यथा रूप म्हणजे निराळ्या रूपाचे आहेत. म्हणून सर्प व त्याचे ज्ञान ही चैतन्य विवर्त आहेत. कसे आहेत? विवर्त म्हणजे आद्यस्त. विवर्त म्हणजे काय? आद्यस्त भासलेले भ्रममूलक आहेत. परिणाम सांगायचे वेळी बरं का. आता विवर्त आणि परिणाम काय म्हटलं तो वरी? विवर्त आणि परिणाम. आता परिणाम त्याच्या वर सांगितलं बरं का. ते उपादानाच्या समान स्वभावांचे अन्यरूप परिणाम दिलं का? वरी दिलंय ना. उपादानाच्या समान स्वभावांवर अन्यरूप परिणाम आलं. आणि पुन्हा विवर्ताची व्याख्या दिली. अधिष्ठान विपरीत स्वभावान आणि अन्यथा रूप विवर्त दिलाय ना. तर परत तेच सांगायला लागलं. उपादान समान स्वभावान आणि सांगायच्या वेळी अधिष्ठान बरं का. उपादान समान स्वभावान आणि विवर्त सांगायच्या वेळी अधिष्ठान विपरीत स्वभावान असा फरक करावा लागतो. अन्यथा रूप तो दोघांच्या लक्षणात समान आहे. अन्यथा रूप काय? दोघांच्या लक्षणात समान आहे. उपादानात समान स्वभाव आहे. परिणाम कोण आहे? अधिष्ठानाच्या समान स्वभाव. परिणाम कशाला म्हणायचं? अधिष्ठानाच्या समान स्वभाव. समान स्वभाव. आणि विवर्त सांगायच्या वेळी काय सांगायचं? अधिष्ठान विपरीत स्वभाव. अधिष्ठान कसं? विपरीत स्वभाव. रज्जू सर्प भासला तर सर्प विपरीत स्वभाव नाही. लक्षात किंवा पहिल्या वाक्य लक्षात ठेवतात. कोणत्या? अधिष्ठान विपरीत स्वभावानं असा फरक करावा लागतो. अन्यथा रूपे हे दोघांच्या लक्षणात समान आहे. दोघं कोण? परिणाम आणि विवर्त. परिणाम आणि विवर्त दोघं. चला कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान.
कल्पित म्हणजे काय